आजी व नमस्कार छोट्या दोस्तांनो. आज आपली मराठी आजी तुमच्यासाठी एक अशी गोष्ट घेऊन आली आहे जी आपल्याला सांगते की खोटं बोलण्याचे परिणाम काय होतात. एका गावात राजू नावाचा मुलगा राहायचा. राजू काय हा कंटाळा. रोज सकाळी या मेंढ्या घेऊन इथे यायचम आणि दिवसभर त्यांच्याकडे बघत बसायचम. काहीतरी मजा केली पाहिजे. राजू वाचवा वाचवा, लांडगा आला, लांडगा आला, धावा, कोणीतरी वाचवा. आजी राजूचा आवाज ऐकून गावातले लोक हातात काठ्या आणि भाले घेऊन धावत डोंगराकडे आले. गावकरी एट कुठे आहे लांडगा? राजू घाबरू नकोस, आम्ही आलो आहोत. राजू हा हा हा, कुठेच नाहीये लांडगा, मी तर फक्त तुमची गंमत करत होतो. बघा कसे धावत आलात सगळे. गावकरी दो अरे वेड्या मुला, आमची कामं सोडून आम्ही इथे आलो आणि तू आमची थट्टा करतोयस. पुन्हा असं करू नकोस. आजी काही दिवस असेच गेले, पण एक दिवस मात्र खरी आफत ओढवली. खरंच एक भुकेलेला लांडगा तिथे आला. राजू अरे बापरे, हा तर खराखुरा लांडगा आहे. वाचवा वाचवा, लांडगा आला रे आला, धावा गावकऱ्यांनो, लांडगा आला. गावकरी एक ऐकलंत का? तो राजू पुन्हा ओरडतोय. गावकरी दो हो, पण आपण पुन्हा फसायला मूर्ख नाही आहोत. तो नेहमीच खोटं बोलतो. दुर्लक्ष करा त्याच्याकडे. आजी कोणीही राजूच्या मदतीला धावून गेलम नाही. लांडग्याने राजूच्या अनेक मेंढ्या मारून टाकल्या आणि राजू फक्त बघतच राहिला. राजू माझं चुकलम, मी आधी खोटं बोललो म्हणून आज मी खरं सांगत होतो तरी कोणी विश्वास ठेवला नाही. माझ्या सगळ्या मेंढ्या गेल्या. आजी हो मुलांनो, जो नेहमी खोटं बोलतो त्याच्या खरेपणावरही कोणाचा विश्वास बसत नाही. म्हणूनच नेहमी लक्षात ठेवा, कधीही खोटं बोलू नये.